पुढची बातमी रत्नागिरीतली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी महायुतीकडनं आता अर्ज दाखल केले जात आहेत। शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। आमदार किरण सावंत यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल होत आहे। अकोल्यामध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतलेली आहे। उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत इथलं चित्र स्पष्ट होईल असं वक्तव्य साजिद खान पठाण यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांनी केलेलं आहे। अकोला महानगरपालिका में जो सत्ता स्थापित करना है उसको लेके हम सभी पक्ष साथ में थे। राष्ट्रवादी तुतारी शरद पवार साहब की, शिवसेना उद्धव जी ठाकरे साहब की और कांग्रेस पार्टी, और हम सब लोग मिले और जो अपक्ष उम्मीदवार थे हमारे वो भी बाड़ा साहब से मिले। बाड़ा साहब का आशीर्वाद मिल चुका हुआ है। अब बाड़ा साहब के हाथ में तय है। बाड़ा साहब आज बैठ के पूरा सेटिंग करेंगे और कल 11 बजे हम लोग घोषणा करेंगे हम क्या करने जा रहे हैं। महापौर पद के लिए बाड़ा साहब तय करेंगे किसको क्या करना है। भारतीय जनता पक्षाच्या विरोधाच्या आघाडीबरोबर आपल्याला जायचं आहे हा विश्वास एकमेकाला दिला तर पुढची चर्चा होऊ शकते। म्हणून आज नो बातमी, गोड बातमी असेल किंवा कडवट बातमी असेल ती उद्या 11 वाजता मी आपल्या सगळ्यांना सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।